हैप्पी शॉप भिवंडी अपने कस्टमर्स के लिए लाए है स्पेशल रमजान ऑफर। हर 1000 रुपए की शॉपिंग पर एक रूह अफ़ज़ा की बोतल फ्री, 1500 रुपए की शॉपिंग पर कलमी खजूर फ्री और 2500 रुपए की शॉपिंग पर रूह अफ़ज़ा की बड़ी बोतल फ्री। मेप्रो के हर प्रोडक्ट पर 180 वाली MRP का प्रोडक्ट मिलेगा अब सिर्फ 145 रुपए में। साथ ही पाइए उम्दा ड्राई फ्रूट्स और कस्टमाइज ईद गिफ्टिंग, वो भी वाजिब दामों में। तो आज ही अपने रमज़ान की शॉपिंग का मज़ा लीजिए एट हैप्पी शॉप, सुप्रीम पेट्रोल पंप, चाविंद्रा, भिवंडी। सलमान खान के बाद अब जितेंद्र अवार्ड को बिश्नोई गैंग ने दी धमकी। 2 लाख रुपए नहीं दिए तो अपनी जान से हाथ धो बैठोगे। बिश्नोई गैंग के रोहित गोत्रा ने ये धमकी ऑस्ट्रेलिया से विधायक डॉक्टर जितेंद्र अवार्ड को दिया। धमकी के बाद डॉक्टर जितेंद्र अवार्ड के बंगले पर पुलिस ने आने वाले की जांच करना शुरू किया। मेगा स्टार सलमान खान को कुछ ही दिन पहले लॉरेंस बिश्नोई गैंग की तरफ से उनके मुंबई स्थित गैलेक्सी अपार्टमेंट में सुबह के वक्त 5 राउंड फायरिंग की गई थी, जिसके बाद महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने सलमान खान के घर जाकर सलमान से मुलाकात कर उन्हें आश्वासन दिया कि आपकी जान का कोई नुकसान नहीं होगा, सारी जिम्मेदारी ये महाराष्ट्र सरकार की है और सलमान की सुरक्षा में बढ़ोतरी की गई। आज उसी लॉरेंस बिश्नोई गैंग की तरफ से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के विधायक और इंडिया गठबंधन के राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर जितेंद्र अवार्ड को आया है। बताया जा रहा है लॉरेंस बिश्नोई गैंग मेंबर रोहित गोत्रा ने ऑस्ट्रेलिया से जितेंद्र अवार्ड को 2 लाख रुपए के लिए जान से मारने की धमकी दी है। पत्रकारों से बोलते हुए अवार्ड ने बताया कि मुझे आज मेरे निजी मोबाइल नंबर पर लॉरेंस बिश्नोई गैंग मेंबर रोहित गोत्रा की तरफ से जान से मारने की धमकी दी गई। इसी पर अवार्ड ने कहा कि ऐसी धमकी मुझे बहुत आते हैं, ऐसे धमकियों से मैं रोज़ाना गुजरता हूँ, ज़िंदगी ये ऐसी धमकियों से गुजरती है। और क्या कहा आइए सुनते हैं। सर, आपको जिस तरीके से धमकी भरा कॉल आया, जिस तरीके से सलमान खान को बिश्नोई गैंग से जिस तरीके से घर पे उनके फायरिंग लगातार आपके ऊपर, जिस तरीके से कई वर्षों में जो है लगातार आपके ऊपर जो बहुत से धमकी वगैरह कॉल आपको आ रही है, इस बात भी बिश्नोई गैंग से है, तो इसके अगर कोई पुलिस में जो मामला दर्ज करने की कोशिश करेंगे क्या कुछ? अभी तो 15 मिनट पहले कॉल है, देखेंगे आगे क्या करना है। जिंदगी भर इससे ही खेलते आया हूँ। गेल्या 2 वर्षात असे जे कॉल आहेत ते बरेच अनेक नेत्यांना आलेले आहेत. काय वाटतं, लॉ अँड ऑर्डर कुठेतरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे ती कुठेतरी बिघडलेली वाटते का? आणि अशा प्रकारचे जे फोन मांडलेले आता ह्या सगळ्यावरतीच बोलून नवीन वाद उत्पन्न करण्यापेक्षा थोडं शांत डोक्याने हे प्रकरण हाताळू द्या. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्षावरती अनेक वेळा मान अपमान सहन करावा लागला असं मुख्यमंत्री म्हणतात. त्यांना फोन देखील आला की तुम्हाला परत मुख्यमंत्री बनवतो उद्धव ठाकरेंचा. मी वसईच्या चहाच्या टपरीमध्ये असताना मला फोन आला, मात्र फार उशीर झाला असं त्यांचं म्हणणं होतं एकनाथ शिंदेंचं. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी फक्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या आतमध्येच आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात काय जाऊन बोलावं? त्यांचा मान होता नव्हता, अपमान झाला होता नव्हता, त्यांना किती सन्मान दिला जायचा, हे सगळं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या दोघांमध्येच आहे ना. आम्ही कुठे जाणार त्याच्यामध्ये? तर तुमची जी एक मागणी होती की जातीनिहाय जनगणना व्हावी, हा जो प्रश्न आहे तो तुम्ही अनेक वेळा बोलून दाखवलेला होता, परंतु आज पाहायचं झालं तर अजित पवार यांच्या जाहीरनाम्यामध्ये देखील हा मुद्दा आहे तो ठळक जो आहे तो घेण्यात आलेला आहे. कसं बघताय या मुद्द्याकडे? त्यांचा जाहीरनामा आहे, त्याच्याविरुद्ध मला काय मी काय बोलू त्यांच्या विरुद्ध? ते ठीक आहे ना, त्यांनी BJPकडे मागणी करावी. आणि जसं मी सांगितलं तसं की त्यांची आणि मोदींचे खूप चांगले संबंध आहे असं ते जाहीर सांगतात. आणि ते म्हणतात की मोदी माझं म्हणणं ऐकतात, अमित शहा पण माझं म्हणणं ऐकतात. या दोघांकडेच हे म्हणणं मांडायचं आहे की बाबा जातीनिहाय मोजणी झाली पाहिजे, लोकसंख्येची मोजणी ही जातीनिहाय झाली पाहिजे. ही मागणी अनेक दिवस महाराष्ट्रात आहे, त्याला मान्यता देऊन टाका. सर, काँग्रेस जर सत्तेत पुन्हा आली तर घुसखोरांची भर पुन्हा काँग्रेस करेल असं मोदी म्हणाले. मोदी काय बोलतील आणि काय नाही याच्यावर आमच्या थोडी मर्यादा आहे. महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस नाही तर गिरीश महाजन आणि आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरांना अटक करण्याचा डाव होता आणि माझ्याकडून देखील नगरविकास खाते काढून घेण्याचा यांचा डाव होता. ठाकरेंचा नक्कीच आता वाद निर्माण झालेला आहे. नेमकं असं आहे की आपण ह्यापूर्वी कधी बोलला नव्हता आणि निवडणुकीच्या काळात जेव्हा आपण असं बोलता तेव्हा लोकांच्या मनात आपल्याबद्दलच संशय येतो ना
हे निष्कारण निवडणुकीमध्ये नको तो वाद आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मला तर काय, मी होम डिपार्टमेंटला नव्हतो, माझा काय यांच्या वरिष्ठ होते अजित पवार, एकनाथ शिंदे, हे सगळे मोठे नेते होते, ते मुख्यमंत्र्यांशी बोलायचं. आम्हाला कधी महिन्यातनं 1.5 महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा बोलायला तर मिळालं. त्यामुळे आम्हाला काही माहीत पण नाही काय कोणाचं काय होतं, फायली बनवत होत्या का नव्हत्या, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. ज्याच्याशी आपला संबंध नाही त्याच्या बाबतीत बोला कशाला. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडलं होतं, मात्र हे जाणे स्वतः म्हणून उद्धव ठाकरेच याच्यावर खुलासा करतील ना, उद्धव ठाकरेच याच्यावर खुलासा करतील आणि त्यांनी तो करावा असं माझं मत आहे. हे जाणीवपूर्वक जे केलं जातं आहे त्याच्या विरोधात बोललं पाहिजे तर उद्धव ठाकरेंनीच बोललं पाहिजे. मी बोलून काय होणार आहे. मला समजा अंतर्गत माहिती जरी असली तर माझ्यावर विश्वास कोण ठेवणार. हा विश्वासार्हतेचा भाग आहे. त्यामुळे ह्याच्या बाबतीत बोलायचं असेल तर उद्धव ठाकरेंनी बोलावं. आम्हाला माहीत पण नाही काय झालं आहे. तर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना महाविकास आघाडीकडून भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असं वक्तव्य आहे ते मुख्यमंत्र्यांनी. मी तुम्हाला तेच सांगतो ना की वरचे जे 4 जण होते त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते. मग त्यांच्यामध्ये काही ठरलं असेल मला तरी माहीत नाही, कारण का आम्ही कुठल्याच खिचगंटीत नव्हतो त्यांच्या. कारण का एकनाथ शिंदेशिवाय मुख्यमंत्र्यांना करमायचंच नाही. म्हणजे हाऊसिंगची मीटिंग असली, मुख्यमंत्र्यांबरोबर बसलो तर पहिला प्रश्न त्यांचा असा असायचा, एकनाथ आलाय का रे. त्याच्यामुळे मला या बाबतीत काही माहीत पण नाही आणि मला या बाबतीत काही बोलायचं पण नाही. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवावा, आपल्याला काय करायचं. संजय शिरसाट म्हणतो की संजय राऊत शरद पवार जाऊन बसायचे आणि बोलायचे ठाकरेंना मुख्यमंत्री करा. मला संजय राऊत आणि शरद पवार काय बोलायचे याच्याबद्दल ते शिरसाटांना आधी माहिती असेल, काय कॅमेरा बिमारा त्यांनी लावला असेल. मी तर असले काय उद्योग करत नाही, त्यामुळे मला काय माहीत नाही बाबा शिरसाट आणि म्हणजे राऊत आणि शरद पवारांमध्ये काय बोलणं झालं. शिरसाट हे अंतर्ज्ञानी वगैरे काय असतील तर त्यांना अधिक माहिती असेल. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे असं मुख्यमंत्री. लॉलीपॉप द्यायला काय आपल्याला लॉलीपॉपच द्यायचे ना. आपण बघितलं ना ठाण्यापासून गेली 25 वर्ष फक्त लॉलीपॉप. पण यशस्वीपणाने लॉलीपॉप तोंडात देणं आणि ते चोखट ठेवणं म्हणजे त्याला चोखायला मजबूर करणं ही त्यांची जी कला आहे ती मी तरी अनुभवलेली नाही अजून कोणाकडे आहे. तुला स्टँडिंग दिला, तुला महापौर केलं, तुला सभागृह नेता केलं, तुला देऊन टाकलं, असे 5-5 तलवारी त्यांनी एका मॅनात ठेवल्या होत्या. देवराम भोईरला किती वेळा इथे गुळ लावला आहे, संजय भोईरला किती वेळा गुळ लावला आहे. त्याच्यामुळे ते एकनाथ शिंदे ते लॉलीपॉपची फैक्ट्री घेऊन स्वतःबरोबर फिरत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुरानी बातों को तोड़ मरोड़ कर पेश करते हैं. आश्चर्य है चुनाव आयोग ने अब तक कोई कार्रवाई क्यों नहीं की. जितेंद्र आवाड़ ने बताया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने भरी सभा को संबोधित करते हुए पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह के बयान को तोड़ मरोड़ के उल्लेख करते हुए कहा कि देश की संपत्ति पर पहला अधिकार यह मुसलमान का है. आवाड़ ने बताया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विवादित बयान पर अब तक भारतीय चुनाव आयोग द्वारा कोई कार्रवाई नहीं की गई. हमें तो अब चुनाव आयोग के ऊपर ही शंका व्यक्त हो रही है. और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है. इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे. घुसपैठियों को बांटेंगे. क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है. ठीक आहे ना, बघूया ना काय. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी देखील तुमच्या घरामध्ये स्फोटक पदार्थ आहे असला देखील फोन आला होता तुम्हाला आणि अशा प्रकारचा धमकी बरा आहे. ठीक आहे, चालतं आयुष्यात अशा गोष्टी. हे अशा गोष्टी चालत राहतात. जेव्हा आपण एवढं सगळं करत असतो तेव्हा दुखावलेली माणसं खूप असतात. त्यामुळे ही रिस्क तर आयुष्यात असतेच. विद्रोही माणसाच्या आयुष्यात हे असं घडतच राहतं. सर, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीरनामा
आलेला आहे त्यामध्ये यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची मागणी केलेली काय सांगतो? हे चांगलं आहे ना. यशवंतराव चव्हाण या महान कर्तृत्ववान माणसाला म्हणजे ज्यांच्यावरनं हे आलं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. नेहरूंनी ज्यांना भारताच्या अडचणीच्या काळामध्ये भारताचं संरक्षण मंत्री केलं आणि ज्यांनी महाराष्ट्राचं नाव पहिल्यांदा म्हणजे कर्तृत्वाने मोठं केलं, राजकीय कर्तृत्वाने, त्या यशवंतराव चव्हाणांना जर अजित पवारांच्या गटाने मागणी केली असेल की त्यांना भारतरत्न द्यावं, ती चांगली गोष्ट आहे, त्यांना द्यायलाच हवं. आणि अजित पवार जाहीरपणे स्टेजवर सांगतात की माझे आणि मोदींचे आणि माझे आणि अमित शहांचे एकदम चांगले संबंध आहे, तुम्ही काय काम असेल तर सांगा. आज आम्ही त्यांना काम सांगतो आहे की तुम्ही यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळवून द्या, हे महाराष्ट्राचं काम आहे, ते तुम्ही करा. उद्धव ठाकरे यांना स्वतःलाच मुख्यमंत्री